की स्वतःला शिवसेना म्हणजे अमित शहाची शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं आणि त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची आहे. ही यांची शिवसेना. यापूर्वी 60 वर्षाच्या इतिहासामध्ये शिवसेना कधी कोणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही मुंबईत. पण एकनाथ शिंदे यांचा गट जे स्वतःला शिवसेना वगैरे म्हणून घेतात ते युती व्हावी म्हणून त्यांचे मालक अमित शहांच्या दारात गेले आणि आता भारतीय जनता पक्षाने त्यांना जागा दिली. लढा. हे हास्यास्पद, धक्कादायक आणि लाजिरवाण आहे. आम्ही शिवसेना आहोत. आम्ही सन्मानानं आघाडी केलेली आहे. 140च्या आसपास जागा आम्ही लढतो आहोत. आतापर्यंत असं चित्र आहे. राजसाहेबांचा पक्ष मोठ्या प्रमाणात जागा लढतो आहे. राष्ट्रवादीला आम्ही जागा देतो. आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी जी भारतीय जनता पक्षाने दिलेल्या जागांवर लढते आहे की अजून काय याचा विचार जनता नक्की करेल. पण मला खूप आश्चर्य वाटलं की आणि मला वाईटही वाटलं की शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भारतीय जनता पक्षानं फेकलेल्या जागांवर लढतायत. जी शिवसेना आतापर्यंत भाजपला जागा देत होती, BJPला जागा देत होती, शिवसेनेच्या मर्जीनं युती होत होती, तिथे एकनाथ शिंदेसारखे लोक लाचार मराठी माणसाचं दर्शन घडवत आहेत. हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे. पण राऊतसाहेब आतापर्यंत असं बघितलं की 2017ची जर आपण आकडेवारी बघितली तर 84 जागा त्यावेळेस शिवसेना जिंकली होती आणि 82 जागा भाजप जिंकली होती. शिंदे शिवसेनेची अपेक्षा होती की साधारण 100च्या वर 100+ जागा मिळाव्यात म्हणजे स्वतःच्या हिमतीवर नाही, त्यांनी द्याव्यात. म्हणजे त्यांनी मागणी केली आम्हाला द्या, असं द्या, आम्हाला द्या. नाही, पण त्या 100+ जागांची ही मागणी भाजपनं पूर्ण केली नाही. 90 जागांवर शिंदे शिवसेनेला समाधान मानावं लागलं. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 2017ची गोष्ट करताय तेव्हाही भारतीय जनता पक्षाची जी काही भूमिका होती ती फेटाळून आम्ही स्वतंत्रपणे लढलो. याला स्वाभिमान म्हणतात. जेव्हा भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या आढळतट्टूपणाच्या, तेव्हा शिवसेना स्वाभिमानानं बाजूला होऊन स्वतःच्या बळावर लढलेली, पण लाचारी पत्करली नाही. जेव्हा दिलेला शब्द भाजपनं पाळला नाही आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही स्वतःहून बाजूला झालो स्वाभिमानानं आणि आम्ही आमचं राजकारण केलं. आम्ही ना दिल्लीत जाऊन बसलो अमित शहाच्या दारात किंवा मोदींच्या दारात गवतावर बसून सफेद पॅन्टीला गवत लावून आम्ही परत मुंबईत आलो नाही. आम्ही लढलो, जे काय असेल त्या ताकदीनं लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही कायम ठेवला. पण आता चित्र फार वेगळं दिसतं. ताबडतोब त्यांनी स्वतःला शिवसेना म्हणून घेणं बंद केलं पाहिजे. ही शिवसेना नाही आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना खरी आहे. पण राऊतसाहेब, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा भाजपनं मान राखलेला दिसतो आहे. ठाण्यामध्ये सर्वाधिक जागा म्हणजे साधारण मी मुंबईच्या राजधानीची गोष्ट, महाराष्ट्राच्या राजधानीची गोष्ट करतो बरं का. मालेगावला काय झालं, अमुक काय झालं, मीरा भाईंदरला काय, त्याच्याशी मी नंतर बोलू. आणि मुंबई ही महत्त्वाचं महाराष्ट्राची राजधानी जी अमित शहा आणि त्यांचे बिल्डर लॉबी गिळायचा प्रयत्न करते, त्याविरुद्धही लढाई आहे. मुंबईत भाजपने जी यादी जाहीर केलेली आहे ती सर्वाधिक जास्त त्या यादीमध्ये मराठी व्यक्तींचा धर्ना असलेला पाहायला मिळतो. हो, पण भाजपा कोणाचा पक्ष आहे? भाजपा हा मराठी माणसाचा पक्षच नाही आहे. भाजप आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मुंबईच्या अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा भारतीय जनता पक्षाचा काडी मात्र संबंध नाही.
त्याच्यामुळे त्यांच्या यादीमध्ये परप्रांतीयांचा भरणा असेल तर